मी गिरीश जांभळीकर, मुख्याध्यापक, प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर. आमची शाळा मंगळवार पेठ या ठिकाणी मध्यवस्तीत आहे. शाळेच्या आसपास शाळेच्या कंपाऊंडला लागून अनेक जंक फूडच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या त्या ठिकाणी गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. सदरच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या काढून टाकण्यासाठी महानगरपालिकेला शाळेकडून आणि आमच्या संस्थेकडून अनेक वेळेला निवेदनं दिली गेलेली आहेत, परंतु त्याच्यावर आज तागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. माननीय तुकाराम मुंडे साहेब यांनी जो आदेश काढलेला आहे तो सर्व शाळांच्या दृष्टिकोनातून अतिशय स्वागतार्ह आहे आणि शाळेच्या आसपास कोणत्याही जंक फूडच्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या असूच नयेत. विशेषतः या सर्व गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. सध्या पालक जे आहेत ते दोन्हीही पालक आई वडील नोकरी करतात. विद्यार्थ्यांना त्यांना डबा देण्यासाठी वेळ नसतो. विद्यार्थ्यांच्याकडे ते पैसे देतात आणि बाहेरून काहीतरी खरेदी कर आणि खा अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना ते सांगतात. तर माझं पालकांना असं आवाहन आहे की पालकांनी विद्यार्थ्यांना घरचा आहार द्यावा, त्यांना पैसे देऊ नयेत, जेणेकरून त्यांना जंक फूडची सवय लागणार नाही. कारण जंक फूडचे जे काही दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम मोठे आहेत. आम्ही आमच्या शाळेमध्ये पालकांच्या सभा घेऊन या सर्व बाबी ज्या आहेत या सर्व बाबी पालकांच्या निदर्शनाला आणून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या ज्या गाड्या आहेत या गाड्यांवर बाहेरची अनेक मुलं, उपद्रवी मुलं या ठिकाणी थांबलेली असतात. त्याचा शाळेच्या आमच्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींना सुद्धा त्रास होत असतो. तर या गाड्या ज्या आहेत या गाड्या लवकरात लवकर कोल्हापूर प्रशासनानं काढून टाकाव्यात अशी मुख्याध्यापक म्हणून मी महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करतो. धन्यवाद. गेली 3 वर्ष आम्ही महानगरपालिकेला या संदर्भामध्ये अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत. यासोबतच या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीमध्ये ठराव करून पालकांच्या सह्या घेऊन सदरचं पत्रसुद्धा नुकतंच महानगरपालिकेला आमच्याकडून देण्यात आलं आहे. गेली 2 वर्ष आमच्या या ठिकाणी शाळेमधले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सकाळी एकदा शाळेमध्ये आले की संध्याकाळी 5:15 5:30 पर्यंत या विद्यार्थ्यांना शाळेच्या आवाराच्या बाहेर सोडलं जात नाही, जेणेकरून विद्यार्थ्यांना हे जे काही जंक फूड्स असतील या जंक फूडची सवय लागू नये. याशिवाय या ठिकाणी पोषण आहार जो दिला जातो तो पोषण आहार घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केलं जातं. विद्यार्थ्यांकडून सुद्धा त्याचा प्रतिसाद चांगला मिळतो. काही पालक हे त्यासाठी आम्हाला प्रतिसाद देतात, पण सर्वच पालकांच्याकडून या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा आहे. आम्हाला निर्णय म्हणजे आता शाळा जिथं आहे तिथं खाऊ हे येणारच. मुलांसाठी खाऊ पूर्वी कसं असायचं, शाळेजवळ एखादी बाई पोट चालू दे म्हणून बुट्टी घेऊन डोक्यावर तिथं गोळ्या चॉकलेट घेऊन बसायची. मग आता तरी आमच्या इथे दुकान आहेत, आमची चालणार कसं? आमचे तरी नवरे वारल्यात, आम्ही पोट कशाने भरणार? आमच्या मुलांचं कसं उदरनिर्वाह, घर संसार कसा चालवणार आम्ही? आमच्या दुकानाशिवाय बाकीचं काहीच नाही आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही जीवाच्या पलीकडे स्वच्छता करतोय. आम्ही वर्षाला कायम आम्ही किती 50-60 हजार रुपये वर्षाला दुकानासाठीच खर्च करतोय, रिन्यूएशन करतोय, स्वच्छता करतोय,
सकाळी संध्याकाळी खाऊ गल्ली चालू होते 4-5 तर आम्ही सकाळी 10 वाजता येऊन स्वच्छतेसाठी बसतोय. रोज ताजे पदार्थच देतोय आम्ही मुलांना. आणि मेन म्हणजे घरं आमची लांब असल्यामुळं आम्ही पण त्यातलंच खातोय. जे कस्टमरला देतो ते आम्ही पण तेच खातोय, जेवतोय. आम्हाला पण खूप काळजी आहे की काय करणार खरं तर संसार निर्णय आमचा त्यांनी मागे घ्यावा, आमच्याकडे बघावं त्यांनी. मुंडे साहेबांनी, तुकाराम मुंडे साहेबांनी जो जंक फूडला बंदी घातल्या ती योग्यच आहे. विद्यार्थ्यांच्या ह्याच्याप्रमाणे किंवा त्याने आता जे पनीर वगैरेच्या ह्याच्यावर पण जे अनालॉग पनीर वगैरेचे प्रकार आहे त्यामुळं खूप चांगलं, म्हणजे इतके वेळ कधीच भेटत समजत नव्हती, आता त्या निमित्ताने समजाय तरी लागली. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे घेतलेला निर्णय योग्यच आहे. आणि तुकाराम मुंडे साहेबांच्या सारखे लोक आली पाहिजेत आणि त्यांनी हे असे निर्णय घेतले पाहिजे, त्याला आपले सगळे लोक सहकार्य करतात. जंक फूडचा कशा प्रकारे विद्यार्थी मुलांच्यावर परिणाम होतो? मुलांच्यावर आता मुलं कसं पॅकेट पॅक असल्यामुळं पॅकेट दिसायला आकर्षक असतात, त्यामुळं मुलं हट्ट करतात आणि हट्ट केल्यामुळं बाकीच्यांना पण आधी शाळेच्या भोवती असतात, त्यामुळं शाळेच्या पिरियडमध्ये पालकांच्याकडून घेतलेले पैसे किंवा साठवलेले पैसे जे असतात त्याचा ते मिसयूज करतात असं वाटतं. तर ते होऊ नये आणि बंदी घातली ही खरोखर चांगली बंदी आहे. नाही, योग्यच त्यांनी निर्णय घेतलाय. आमच्या मते सगळ्यांच्या पालकांच्या मध्ये योग्यच त्यांनी निर्णय घेतलाय, कारण त्या जंक फूड लवकरात लवकर शाळेच्या भोवतीचं बंद व्हायला पाहिजे. हो, शरीरावर फार सगळ्याच गोष्टीचा परिणाम होतो, कारण का हल्लीच्या बघितलं तर रोगराई फारच पसरली आहे आणि त्या जंक फूडमुळे सुद्धा जास्त रोगराई पसरली आहे. पोटाचे आजार वाढले त्यामुळे जंक फूड लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे. नाही, पैसे तर देऊच नाहीत, कारण का ही मुलं अजून लहान आहेत, त्यामुळे पैसे द्यायलाच नको. पालकांनी जे काय असेल ते घरातच बनवून पालकांनी खायला घालायला हवं. योग्य निर्णय आहे. काय ना तुम्हाला काय वाटतं नेमकं? त्या साहेबांच्या म्हणणं आहे की जंक फूडमुळे पोरांच्यात लठ्ठपणा खाल्ल्यामुळं परत सांधिक अशा अशी विविध प्रकार आजार निर्माण झाले आहेत. त्याला सामान्य लोकांना सामोरं जावं लागते, विद्यार्थ्यांना घेऊन. आणि एखाद्या सामान्य परिस्थितीत त्याला ते हे करू शकत नाही. एका दृष्टीने ते निर्णय योग्य. आणि काही कंपन्या काय करतात, प्रमाणशी काय त्याला ते नसते, त्यांचा बिझनेसशी मतलब असतो त्यांचा. त्या काही कंपन्यांना दुःख होणार की आमचा धंदा बंद झाला, त्याला परिणाम काय करू शकतो. मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं. आरोग्यासाठी योग्य निर्णय. तरी 8वी शिकतो. हा अगोदर आम्ही आमच्याकडे घरातली पैसे द्यायची आणि आम्ही जंक फूड आवडीनं खायचो. याचे आम्हाला दुष्परिणाम अजिबात माहितीच नव्हते. जेव्हा आदेश काढला, त्यातली बातमी वगैरे वाचल्या, तेव्हा आम्हाला कळालं याचे परिणाम होतात. तसेच आमच्या सायन्सच्या टीचरांनी पण सांगितलं की असे जंक फूड खाल्ल्यावर आपल्याला कॅन्सर सारखे आजार येऊ शकतात. आणि हा निर्णय एकदम सरकारने योग्य घेतलेला आहे. त्याबद्दल माझे सरकारला धन्यवाद. तुम्हाला डबा घेऊन तू काय करतो? आम्ही डब्यात दररोज पोळी भाजीच घेऊन येतो, बाकी काही घेऊन येत नाही. घरातल्या मी जर गडबडीत पैसे द्यायचे म्हणले तर मी जास्तीत जास्त केळ्याचे वेफर्सच खातो, बाकी काही खात नाही जास्त. दिनकर कांबळे. आणि जो सरकारनं नियम काढलाय तो अतिशय योग्य आहे, कारण की जे जंक फूड असतात ते कुठल्या तेलामध्ये तळलेले असतात ते आपल्याला माहिती नसतं. आणि जी मुलं खातात, मुलांकडनं म्हणजे मुलं हट्ट करून आपल्या पालकांकडून घेतात, तर पालकांनी त्यांना पैसे देऊ नये, कारण की ते जंक फूड कसे असतात, कशाने बनवलेले असतात, कसे बनवलेले असतात, कोणत्या तेलाने बनवलेले असतात हे आपल्याला माहिती नसतं. आणि त्याच्यामुळे मुलांचे ऑपरेशन ते होतात. आणि पालकांनी ही विनंती आहे की मुलांना जरी कितीतरी हट्ट केला तरी पैसे देऊ नयेत आणि जंक फूड साठी तर जास्तच देऊ तू आता शाळेमध्ये काय करतो? डबा आणते मी. माझे नाव प्रज्ञा प्रशांत नांगरे आहेत. जे आता शासनाने नियम घेतलेले आहेत ते बरोबर आहेत, पण काही विद्यार्थ्यांना पैसे आणतात, हरवतात, वर टीचरांकडे जातात, कंप्लेंट करतात, पण ते पैसे कशासाठी आणतात? परत ते जे फूड खातात ते कुठल्या तेलात किंवा ते कसे ठेवतात, कुठले पीठ वापरतात, कुठलं पाणी वापरतात, ते हाताला हँडग्लोव्ज लावतात की नाही ते यांना माहित नसतं आणि तेच ते खातात. म्हणून हे खाणं योग्य नाही आणि हे सरकारने जे ठरवलेले आहे ते योग्य ठरवले आहे. रणजित देसाई. मी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकते आणि जे FDA चे प्रमुख तुकाराम मुंडेंनी जो निर्णय घेतला आहे जंक फूड विषयी, तो अगदी बरोबर आहे असे मला वाटते. कारण की ते कोणतं आहार कोणत्या तेलात तळतात, कोणतं पाणी वापरतात याबाबत आपल्याला काहीही माहीत नसतं व लहान मुलांच्या आरोग्यासाठी ते अगदी धोकादायक असतं. लहान मुलांनी सकस आहारच घेतला पाहिजे, जसं की पालेभाज्या वगैरे. ते अगदी वाईट असतं मुलांच्या आरोग्यासाठी. तू आता डबा आणतो? पालेभाज्या वगैरेच आणते मी डब्यातून, पालेभाज्या, चपाती, भाजी वगैरे. जाधव. मी आता 8वी मध्ये शिकतो.
जंक फूड हे खूप अनहेल्दी असतं. खरं त्याच्यात काही हे असतात, मेयोनीज वगैरे हे असं पदार्थ असतात जे आपल्या बॉडीसाठी खूप हे असतात, हानिकारक असतात. ज्यामुळे आपण हे असे जंक फूड वगैरे न खाल्ले पाहिजे. आणि हे जास्तीत जास्त शाळेच्या परिसरात खूप खायला मिळतात. आदेश काढणे बंदीला पण केले हां. आदेश योग्य आहे का? हो, योग्य आहे. कारण यामुळे लहान मुलांची खूप लहान वयातच बॉडीवरती खूप मोठे परिणाम होत आहेत. नमस्कार, माझे नाव श्रेया अशोक वडगावे. मी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकते. आमच्या इथे सरकारने जंक फूड खाण्यासाठी बंदी केल्या. ती योग्य आहे असं आम्हाला वाटते. कारण मुलांना त्यापासून आजार होऊ शकतात. कोणत्या तेलात तळतात हे आम्हाला माहीत नसते. आम्ही आता डबा आणू शकतो. नवीन हुकुकडे शाळेच्या 50 मीटर अंतरावर जे फूड स्टॉलची दुकानं होती ती बंद करण्याचा आदेश दिलेला आहे तुकाराम मुंडे यांनी. हा अगदी बरोबर आहे.